अर्जुन. अर्जुन गोलंदाजी मार्कवरती आलाय. स्ट्राइक एंडवरती फलंदाज ऋतिक आणि उदय. उदय आता स्ट्राइक एंडवरती आहे. सरळ बॅटनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध खेळलेला हा फटका लॉंग ऑफ मध्ये जाऊन चेंडूला अडवलं गेलं. इथून मात्र सिंगलनं सुरुवात झाली आहे. धावांचा श्री गणेशच्या या चेंडूवरती पाखला मिळतोय. अन्नदान ज्यांनी केले, अन्नदान म्हणजे श्रेष्ठ दान, डॉक्टर प्रदीप साळुंके खोपोली, त्याचबरोबर श्री दादा मोहिते वाई, श्री कुमार चव्हाण, त्याचबरोबर संदेजी जाधव, श्याम पवार, एकनाथ पवार, गोविंद पवार, अजय पवार, वैभव मोहिते, पुंडलिक साळुंके. इथे मात्र विकेट जाते आणि बाद होणारा हा फलंदाज उदय. बॅक टू द डगआउट. अनिल जाधव, प्रकाश साळुंके. ऋतिक आऊट झालाय. उदय अजूनही मैदानामध्ये आहे. ज्या उदयनं सकाळपासून सगळ्यांना खुश केलंय चौकार षटकारांच्या माध्यमातून त्याचा खेळ पाहायला मिळाला, पण त्याची साथ आता ऋतिकनं सोडली आणि संधी देऊया डीजेला. जी सोय शुद्ध आणि क्वालिटीदार पाणी ज्यांनी आम्हाला दिले, पाण्यासारखं पुण्य नाही. आकाश फुलसरे या माध्यमातून आम्हाला हे पाणी इथे लाभलेलं आहे, जे पाणी पिताना प्रत्येकाला गारवा वेगळ्या पद्धतीचा जाणवतो. चांगला चेंडू शरीराला वेदना देतोय. अर्जुनने स्वतःला सावरताना संघाला सांगितलंय इथे मी आहे, मी करू शकतो, आणि हा चेंडू त्यानं निर्धाव फेकलाय. डॉट चेंडूचा इशारा. 4 चेंडूचा खेळ झाला. 1 विकेट गमावली गेली आणि इथून मात्र एका धावेवरती स्कोर कार्ड स्थिर. बऱ्याचशा मातांना भगिनी या मॅचचा आनंद घेत आहेत, क्रिकेटचा सराव देखील करतात. कदाचित पुढच्या वर्षी त्यांना देखील या स्पर्धेमध्ये संधी दिली जाईल. इथे मात्र यष्टरक्षकानं काय जबरदस्त अपील केली आहे. अपीलमध्ये जोश जास्त आहे, उत्साह कमी. मात्र पंचांनी अपील नकारली. डॉट चेंडूचा पुन्हा एकदा इशारा. अर्जुन आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. आणखीन एक जबरदस्त चेंडू. इथे मात्र पुन्हा पंचांकडे पाहिलं जात आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय रेफर केलाय. आऊट आहे की नॉट आऊट हे पाहण्यासाठी मात्र आता तिसरे पंच सांगतील काय घडलं आणि काय बिघडलं. परिसरातील संघांना मात्र चांगला प्रोत्साहन दाखवलं. चांगल्या टीम्स आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. बरंच काय त्या संघाकडनं शिकण्यासारखं आहे. चांगलं शिस्त खेळामध्ये, चांगलं प्रमोशन खेळामध्ये, चढ उतार खेळामध्ये, बराचसा चांगला निर्णय या सगळ्या संघांच्या वतीनं घेण्यात आला. आडव्या बॅटनं स्लॉट मध्ये घेतला आणि याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्याचा प्रयत्न करताना दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या अटेम्प्ट मध्ये कॅच सुटला. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो. एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्याच्याकडे आहे. बॉलर नेम गणेश. गणेशचा हा चेंडू यावेळेस सरळ बॅटनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध अडवला गेला. विनोदनं चांगला प्रयत्न केला होता, मोक्याच्या क्षणी झेल निसटला. दोन रन काढले असतील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न
मोक्याची श्रेणी चेंडू अडवला आणि डायरेक्ट हिट देखील आता पाहायला मिळते. पंच मात्र आपल्या जागेवरती स्थिर आहेत. सिंगल इथून आली आहे. चेंडू पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न. इथे अर्जुन आता झेल सोडलाय. पुन्हा सिंगल नवाड. टोटल आता 8 धावांची नोंद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती गोलंदाज अर्जुननं. त्यानंतर गणेशनं धावा खर्च केल्या. टोटल 6 चेंडूमध्ये 7 म्हणजे 8 धावा आता स्कोर कार्डवरती लागल्यात. विजयासाठी 9 धावांची गरज आहे. ती टीम खातगुण संघाला. बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवा आणि फायनलच्या सामन्यासाठी राजधानी सातारा संघाच्या विरोधात लक्ष्मीनगर आहिरे संघाला मी आमंत्रित करतो टॉस बॉक्स मध्ये. फायनलच्या सामन्यासाठी टीम लक्ष्मीनगर आहिरे संघाच्या संघनायकाला आमंत्रण असेल. मेगा फायनलचा सामना, बिग फाईट, तगडी लढत आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. राजधानी सातारा संघाचा कर्णधार या व्यासपीठाकडे येतोय. आदरणीय देविदास संभाजी चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. उद्योजक आहेत खालापूर तालुक्यातील. त्यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. देविदास भाई चव्हाण यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा केला जाईल टॉस, ज्यांनी पहिल्या क्रमांकासाठी आम्हाला बरीचशी मदत केलेली आहे. टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय लक्ष्मीनगर आहिरे संघानं. अर्थातच ज्यांना आम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल दिलेली ते सचिन शेठ जाधव यांचं पुन्हा एकदा या सोहळ्यामध्ये आपण हार्दिक हार्दिक असं करूया स्वागत. फायनलचा सामना मात्र 4 षटकांचा असेल. चेंडू बॉल द्या मैदानामध्ये. नवीन 1 चेंडू द्या. नऊ धावांची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. बारा चेंडू 9 धावा. स्ट्राइक एंडवरती अर्जुन, नॉन स्ट्राइक एंडवरती कदाचित गणेश. गोलंदाजी मार्गवरती रवी. रवीचा पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने वळण घेतोय आणि इथून मात्र मिळते एक बाईच्या माध्यमातून सिंगल. शेवटचे 11 चेंडू आता 8 धावांची गरज. गणेश स्ट्राइक एंडवरती आलाय. गणेश मध्ये क्षमता आहे, मोठे फटके तो मारू शकतो. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न गणेशचा राहिला. सिंगल घेते. दुसऱ्या धावेसाठी धावतील का, अशा वेळी नकारलं गेलं. सिंगल वरतीच भर दिली गेली. 2 धावा आता स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. विजयासाठी 9 धावांची गरज होती. स्ट्राइक एंडवरती पुन्हा अर्जुन. या मॅच मध्ये जो जिंकणार ना त्याला मात्र 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. ते जवळजवळ 21,000 रुपयाचं पारितोषिक आणि चमचमती ट्रॉफी आहे. ते पारितोषिक पांडुरंग मोहिते
पांडू मोहिते साहेबांच्या माध्यमातून मोहिते कंस्ट्रक्शन परळी यांच्या माध्यमातून आपल्याला कॅश स्वरूपात देण्यात आलेले आहे. पण इथे बघा फंबल. गुजरात संघाचे वारे आता विरुद्ध दिशेनं वाहतात. लेग बाईच्या माध्यमातून एक या धावसंख्येनं वाढ. टोटल तीन धावा स्कोरकार्डवरती नोंद झाल्यात. आणि चौथ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते सुरेंद्र जाधव बबलू युवा उद्योजक जाधववाडीचे त्यांच्या माध्यमातून कॅश स्वरूपात जमा झालेलं आहे. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा येतोय. डॉट चेंडू वाईट चेंडू मात्र या आधीचा पाहायला मिळाला होता. इथे मात्र चांगला चेंडू टप्प्यावरती चेंडूला आतमध्ये घेतलं गेलं. उंच खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि इथून मात्र झेल सुटलाय. झेल सुटलाय की मॅच सोडली आहे टीम गुजरात संघाने. सागड कटीड आहे पण इथे मात्र आता आघाडीवरती येतो खातगुंड सातारा संघ. किती आला स्कोर? 4 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 5 धावांची गरज होती. पुन्हा चेंडू उंच खेळला पण इथे बाद होतोय. शेवटचे आता 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धावसंख्येची गरज. डीजे
इथे मात्र आता नशिबाची साथ मिळाली आणि इथून 4 धावा आल्यात. सामना जिंकलाय तो खातगुण सातारा संघानं.